हॅलो फ्रेंड्स, तर आज मी तुमच्यासोबत माझं CTM प्रोसेस शेअर करत आहे. तर सर्वप्रथम मी क्लेन्झिंगसाठी शिल्ड्सचं डस्ट रिमूव्हर घेत आहे, जे की सिलिकॉन फ्री आहे, पॅराबेन फ्री आहे, सल्फेट फ्री आहे आणि मिनरल ऑइल फ्री आहे, जे आपल्या स्किनसाठी खूप चांगलं आहे. तर मी हे कॉटन पॅडवर घेत आहे आणि कॉटन पॅड व्यवस्थित माझ्या चेहऱ्यावर क्लीन करत आहे, जेणेकरून माझ्या चेहऱ्यावर जी काही डस्ट लागलेली असेल हे व्यवस्थितपणे रिमूव्ह करणार आहे. आणि हे आपल्या चेहऱ्यावरून डस्ट टोटली रिमूव्ह करतं. हे खूप सुंदर आहे, शिल्ड्सचं आहे, तुम्ही पण यूज करू शकता. त्यानंतर हे ओव्हरऑल स्किन क्लीन झाल्यानंतर मी प्रो इफेक्टचं स्किन फूड घेत आहे, जे स्पेशली ऑइली स्किनसाठी त्यांनी बनवलेलं आहे. यांचे ड्राय स्किनसाठी पण स्किन फूड आहे, तुम्ही देखील ते घेऊ शकता. यामध्ये जे मी ऑइली स्किनसाठीचं यूज करते, बिकॉज माझी स्किन ऑइली आहे, ते सुद्धा मी कॉटन पॅडवर घेते आणि ओव्हरऑल माझ्या चेहऱ्याला हे ॲज अ टोनर म्हणून मी अप्लाय करते. हे टोनरच आहे, यामध्ये ग्लायकॉलिक ॲसिड ॲड आहे, विच इज आपल्या स्किनसाठी खूप सुंदर आहे आणि चांगलं आहे आणि ऑइली स्किनसाठी हे खूप चांगलं असतं. त्यानंतर मी फॅनने व्यवस्थित ते ड्राय करून घेतलं. त्यानंतरच मी मॉइश्चरायझर त्यावरती अप्लाय करते. मॉइश्चरायझरसुद्धा मी वॉटर बेसचं घेते, जे फॉरेवर 52चं आहे. फॉरेवर 52चं हे दिसताना तुम्हाला क्रीम बेस दिसत आहे, बट हे वॉटर बेस आहे, जे की आपल्या ऑइली स्किनसाठी चांगलं असतं. आणि ऑइली स्किनसाठी स्पेशली आपण वॉटर बेसचे मॉइश्चरायझर लावायचं आहे, क्रीम बेस मॉइश्चरायझर लावायचं नाही, बिकॉज त्याने अजून आपल्याला ऑइल येऊ शकतं. सो आपण नेहमी वॉटर बेस मॉइश्चरायझर अप्लाय करायचे आहे. आणि हे फॉरेवर 52चं मॉइश्चरायझर आहे, खूप सुंदर आहे, खूप चांगलं आहे. तुम्ही पण गाईज हे यूज करू शकता आणि त्याचे रिव्ह्यू तुम्ही द्या मला देखील. तुम्हाला जर चांगलं वाटलं असेल हे CTM प्रोसेस, तर मला नक्की शेअर करा. आणि या मेकअप लुकचं जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ हवा असेल तर तेही मला कमेंट्स करून सांगा. मी तुमच्यासोबत हा व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ जो आहे तो शेअर करू शकेन, जेणेकरून तुम्हालाही तसाच मेकअप करता येईल किंवा ओव्हरऑल मेकअपमध्ये काय काय करतात हे समजेल. सो मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. थँक्यू गाईज, माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर आणि माझ्या इन्स्टाला फॉलो करा. थँक्यू.